आज महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचं सावट पसरलेलं आहे. शब्दातनं मावळणारी हळहळ, डोळ्यातनं सावरणारे अश्रू, राज्याच्या राजकारणात धडाडीने उभा राहणारा, निर्णयाने ठाम आणि कामात कणखर नेता आज आपल्यातून निघून गेला. अजितदादा पवार हे फक्त नाव नव्हे तर लाखो कार्यकर्त्यांचा विश्वास होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावलेला आहे. आज शिवनगरी जळगाव सपकाळ येथे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचा दुर्दैवी अपघाताने मृत्यू झाला. जगाच्या बाबतीत बोलायचं झालं की मी वेळेवरती पोहोचणारा असं हे व्यक्तिमत्व, परंतु काळाने त्यांना अवेळीच आपल्यामधून हिरावून घेतलं. राजकारणातील एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राने गमावलेलं आहे. राजकारणामध्ये मोठी हत्ती त्यांच्या जाणून निश्चितच या महाराष्ट्राला जाणवणार आहे. स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे लाडके दादा, त्यांना सत्ताधारी असो या विरोधक असो अगदी लाडाने दादा म्हणत असत. सलग 6 वेळा एकमेव असे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एक स्वप्न त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आपल्या सर्वांचं पूर्ण राहिलं की त्यांना आपण मुख्यमंत्रीपदी झाले. असा 6 आकडा त्यांच्या आयुष्याशी निगडीत राहिला आणि अशा प्रकारे अजित पवार आपल्यातून निघून गेले. ही न भरणारी पोकळी आहे. राजकारणात असं नेतृत्व पुन्हा जन्माला आपल्याला यायला अजून खूप कालावधी जाणार आहे. पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने करू. सकाळी 9:15 दरम्यान त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये अपघात झालं. त्यांच्यावरती सांगायचं झालं की कर्तव्यदक्ष राजकारणी नेता, ज्याच्यामध्ये समाजकार्य मध्ये अर्थ नाही, परंतु आज थोडं उदाहरण सांगायचं झाल्यास आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये सर्वजण धरणामध्ये आपल्या विहिरीमध्ये पाणी असायचं पण लाईट नसायची. जेव्हा अजितदादा ऊर्जा मंत्री झाले तेव्हा त्यांनी भोकरदनला 30 केवीचं 100पेक्षाही मोठं असं सेंटर उभं केलं आणि त्यामुळे आपल्या धरणातला ऊर्जेचा वीजचा कायमस्वरूपी प्रश्न मिटला. बापू श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादा पवार यांचं असं निधन या विमान अपघातामध्ये झालं. तो स्वतःच्या कर्तृत्वातून त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि कुठच्याही खूप मोठ्या अपेक्षा दादांना आणि या महाराष्ट्राला दादा पूर्ण होत्या. खऱ्या अर्थानं काही दिवस परमेश्वरांना दादांना द्यायला पाहिजे होते. पूर्ण गावाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. तरी दादांच्या आत्म्याची शांती मिळो तशी परमेश्वरांनी प्रार्थना करण्यासाठी आपापल्या जाग्यावर आपापले पायदळ काढून आपण सर्वजण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. अजित दादा, अजित दादा, अजित दादा.